चला तर आज आपण बनवूया बांगडा फिश करी आणि फ्राय। त्यासाठी मी फ्राय करणाऱ्या माशांना मीठ आणि लिंबू लावून साईडला ठेवून दिलं। मला करीसाठी वाटण तयार करून घ्यायचं होतं, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली बेडगी मिरची, भिजवलेले धणे, त्याचबरोबर ओले खोबरे आणि कांदा याचं वाटण तयार करून घेतलं। हे वाटण मी टोपामध्ये काढून घेतले। त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी ॲड करून हाताने सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतलं। मी करीला फोडणी देत नाही, अशा प्रकारे मी डायरेक्ट गॅसवर ठेवली। त्यामध्ये कोकम आणि योग्य प्रमाणात मीठ टाकले। उकळी आल्यावर मासे त्यामध्ये सोडले आणि कोथिंबीर सुद्धा टाकली। पहा माझी करी किती छान झाली आहे। तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं की नाही? चला तर या मग खायला। आता आपण फिश फ्राय करूया। त्यासाठी मी एका ताटामध्ये बेसन, लाल तिखट आणि मीठ हे सर्व साहित्य एकत्र केले। माशांना त्याचं कोटिंग केलं। तव्यावर तेल टाकले। तेल गरम झाल्यावर दोन्ही साईडने हे मासे छान फ्राय करून घेतले। चला तर या मग तुम्ही पण खायला फिश करी आणि फिश फ्राय। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। बाय बाय।